नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, महावितरणची एक नोटिफिकेशन आहे जे सध्या या वेबसाईटवर उपलब्ध नाही आहे. महाडिस्कॉमच्या वेबसाईटवर उपलब्ध नाही आहे, परंतु ती सध्या व्हॉट्सअपवर वगैरे होऊन राहिली आहे. तर त्यामध्ये त्यांनी काय लिहिलं आहे त्याची माहिती आपण घेऊया. तर बघा, 6 तारखेची ही नोटीस आहे. तर इथे तुम्हाला डेट दिसत असेल 6 तारीख. ठीक आहे, 6 तारखेची नोटीस आहे, परंतु बघा संपूर्ण नोटीस आहे ती इंग्लिशमध्ये असणार आहेत. ठीक आहे, आणि तर त्यांनी काय म्हटलं आहे तर बघा समजून घ्या. टू ऑल चीफ इंजिनियर्स इन द फील्ड MSE DCL, म्हणजे जे इंजिनियर्स आहे, ठीक आहे, त्यांच्याकरता आहे ही नोटिफिकेशन. तर त्यांनी काय म्हटलं आहे बघून घ्या. जी ॲडव्हर्टाईज होती, ठीक आहे, म्हणजे उपकेंद्र सहाय्यक त्याच्या बाबतीत. ओके, सब्जेक्ट त्यांनी दिलेला इथं. आता हे तुम्हाला पूर्ण मी वाचत नाही, पण काय म्हणत आहे त्यांनी बघा. तर जी रिक्रुटमेंट आहे उपकेंद्र सहाय्यकची, यांची सध्या आपल्याला काय करायचं आहे, जी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे त्यांची रिक्रुटमेंट करायची आहे. तर त्यांच्यासाठी काय करायचं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. ठीक आहे, जी रिक्रुटमेंट 29 जून 2020ला त्यांनी सांगितली होती. तर त्याच्यानुसार बघा नेक्स्ट स्टेप सेकंड पॉईंट काय म्हणतात ते, ड्यू टू COVID-19. आता सेकंड पॉईंट बघा, ड्यू टू COVID-19 पॅन्डेमिक सिच्युएशन द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स हॅव बीन instructed that the preliminary verification of their documents will be carried out at the circle office situated in the parent district. आता याचं म्हणणं काय बघा, COVID-19च्या प्रादुर्भावामुळे काय करणार आहेत, हे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे हे तुमच्या सर्कल ऑफिसमध्येच करणार आहेत. म्हणजे जी तुमची डिस्ट्रिक्ट आहे, ठीक आहे, पॅरेंट डिस्ट्रिक्ट जी आहे तुमची, तिथेच काय करणार आहे, तुमच्या जिल्ह्यामध्येच हे सर्कल ऑफिसमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाईल. आता बघा कोणासाठी, फॉर डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स, जे डिपार्टमेंटचे कॅन्डिडेट्स आहे त्यांच्याकरता देअर प्रेझेंट सर्कल ऑफिस अंडर विच दे आर वर्किंग. ठीक आहे, तर त्यांच्या सध्याच्या ऑफिसमध्ये होणार आहे. तर 16 आणि 17 जुलैला काय होईल ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. परंतु सर्वांचं नाही, तर जे डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स आहेत फक्त आणि फक्त त्यांचंच आहे. ठीक आहे, तर असं या सेकंड पॉईंटमध्ये म्हटलं आहे. म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा येणार, परंतु ते नंतर येईल, सध्या त्यांनी काही सांगितलेलं नाही आहे. तिसरा पॉईंट बघा, तर आता तिसऱ्या पॉईंटमध्ये बघा काय म्हटलं त्यांनी, द सर्कल वाईज अलोकेशन ऑफ द कॅन्डिडेट्स फॉर द पर्पज ऑफ प्रिलिमिनरी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन विल बी अपलोडेड ऑन द वेबसाईट ऑफ द कंपनी व्हेरी सून. म्हणजे जे नेक्स्ट विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता जे आहे व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट केव्हा होणार आहे, तर ते त्यांच्यासाठी स्पेशली मेन्शन केलं जाईल. म्हणजे कंपनीच्या वेबसाईटवर त्यांना तारखा वगैरे अपलोड केल्या जातील. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा त्यांनी काय म्हटलं आहे, तर सिन्स द कॅन्डिडेट्स हॅव अप्लाइड ऑनलाईन अँड नो scrutiny application has been carried out before declaration of select list, it is of utmost importance to verify the necessary documents for the eligibility and other terms and conditions of the advertisement through the and diligently. ओके, तर यांनी काय म्हटलं आहे बघा, रिक्रुटमेंट करण्याकरता विद्यार्थ्याचं व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. त्यांचा क्रायटेरिया फॉलोअप करतो का नाही करता ते सर्व त्या गोष्टी बघायच्या आहे. ठीक आहे, तर त्याकरता हे सगळ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहेत. तर हे प्रिलिमिनरी डॉक्युमेंट प्रकारचं असेल. ठीक आहे, तर फोर्थ पॉईंट बघा त्यांनी काय म्हणायचं आहे, तर या फोर्थ पॉईंटमध्ये बघा त्यांनी सांगितलं आहे आपल्याला डॉक्युमेंट्स. तर डॉक्युमेंट इन शॉर्ट मी तुम्हाला सांगून देतो आहे बघा. सर्वात पहिल्यांदा म्हणजे सिस्टीम जनरेटेड अप्लिकेशन फॉर्म. ठीक आहे, त्यांनी सेकंड पॉईंटमध्ये बघा इथे म्हटलेलं आहे सिस्टीम जनरेटेड अप्लिकेशन फॉर्म. तर हा म्हणजे तुम्ही जे तुमचं प्रोफाईल होती ती प्रोफाईलची प्रिंट तुम्हाला न्यायची आहे. त्यानंतर SSC सर्टिफिकेट, ठीक आहे, इन सपोर्ट ऑफ डेट ऑफ बर्थ, म्हणजे तुमचं 10वीची मार्कशीट न्यायची आहे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट न्यायचं आहे, आणि तुमच्याकडे TC असेल, ठीक आहे, TC असेल तर TC न्या, आणि तुम्ही जर कुठे शिकत असेल तर त्या कॉलेजचं तुम्ही बोनाफाईड सर्टिफिकेट घेऊन जा. त्यानंतर ॲप्रनशिप सर्टिफिकेट तुम्हाला न्यायचं आहे. नंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट न्यायचं आहे. नंतर ITIचं सर्टिफिकेट. ठीक आहे, ITI बघा तुम्हाला इलेक्ट्रिशियन, वायरमन किंवा COE इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये 2 वर्षाचा डिप्लोमा, ठीक आहे, इलेक्ट्रिशियन आणि वायरमनचा. त्यानंतर NTCDC म्हणजे ते नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट, म्हणजे त्यालाच म्हणतात ITIचं सर्टिफिकेट, ते न्यायचं आहे. त्यानंतर डोमिसियल किंवा त्या नॅशनॅलिटी सर्टिफिकेट न्यायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट न्यायचं आहे. कॅस्ट व्हॅलिडिटी न्यायचं आहे जर तुमच्याकडे असेल तर. त्यानंतर एल्स द डॉक्युमेंट्स ॲज पर द लिस्ट अवेलेबल ऑन द वेबसाईट फॉर सबमिशन टू ॲप्रोप्रिएट कास्ट स्क्रुनिटी कमिटी, अदर रिलेव्हंट सर्टिफिकेट्स इफ सिलेक्टेड अगेन्स्ट हॉरिझॉन्टल रिझर्वेशन्स विथ वुमन रिझर्वेशन, स्पोर्ट पर्सन्स. म्हणजे तुमच्याकडे जर कुठेही तुम्ही
रिझर्वेशन अप्लाय केलं असेल तर त्या रिझर्वेशनचं काय करावं लागेल, तुम्हाला सर्टिफिकेट सबमिट करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे वुमन रिझर्वेशन घेतलं असेल तर महिला आरक्षणाचं सर्टिफिकेट द्यावं लागेल. स्पोर्ट असेल तर स्पोर्टचं सर्टिफिकेट, पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे अपंगाचं सर्टिफिकेट असेल, ॲप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट असेल, एक्स सर्व्हिसमॅनचं सर्टिफिकेट, त्याच्यानंतर भूकंपग्रस्त असेल ते सर्टिफिकेट, ओके, धरणग्रस्त असेल तेही सर्टिफिकेट, नंतर इकॉनॉमिकल विकर सेक्शन असेल तर ते, नंतर तुम्ही अनाथ असेल तरीही सुद्धा तुम्हाला एक सर्टिफिकेट लागेल. तर हे सर्वच्या सर्व सर्टिफिकेट तुम्हाला तिथे सादर करायचे आहे. ठीक आहे, आणि हे तुम्हाला 26 जुलै 2019च्या आधीचे असले पाहिजे. ठीक आहे, मराठी तुमच्या 10वीच्या क्लासमधली एक कुठली तरी लँग्वेज असली पाहिजे, म्हणजे एक सब्जेक्ट तुमचा मराठीत असला पाहिजे. ठीक आहे, मराठी शुड बी वन ऑफ द सब्जेक्ट इन द SSC एक्झामिनेशन असं त्यांनी इथे म्हटलं आहे. तर नंतर बघा त्यांनी काय म्हटलं आहे, पाचवा पॉईंट, द प्रिलिमिनरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विल बी कॅरीड आउट अंडर द ओव्हरऑल सुपरविजन ऑफ कन्सर्न रिजनल अँड झोन ऑफिस. जे रिजनल ऑफिस आहे त्यांच्या अंडर होणार आहे. तिथे डेप्युटी जनरल मॅनेजर जे आहे त्या रिजनल ऑफिसरचे ते असणार आहेत तिथे. ओके, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना सर्व जबाबदारी त्यांची असणार आहे. तर ते उपकेंद्र सहाय्यक या पदासाठी जे कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे 3 वर्षाच्या पदाकरता याची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तिथे घेणार आहेत. ठीक आहे, तर आता करायचं काय त्यांनी बघा, इट इज ऑल्सो रिक्वेस्टेड दॅट 3 choices of each candidate duly signed by him be obtained at the time of document verification in a uniformly designed format along with the list eligible candidates. ठीक आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, तर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याची मूळ प्रत सोबत 3 झेरॉक्स घेऊन जायच्या, 3 प्रतीमध्ये प्रत्येकावर साईन करायची आणि तुमचे फोटोकॉपीसुद्धा घेऊन जायची, म्हणजे तुमचे फोटो पासपोर्ट टाईप ते सुद्धा तुम्हाला सोबत न्यायचे आहेत. त्यानंतर 6th पॉईंट बघा, ड्युरिंग द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस GMHR म्हणजे जनरल मॅनेजर HR अलॉंग विथ रिक्रुटमेंट सेल ऑफिसर्स ऑफ कॉर्पोरेट ऑफिस विल ऑल्सो बी अवेलेबल ऑन व्हिडिओ कॉन्फरन्स. म्हणजे हे सुद्धा तुम्हाला तिथे व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये तुमच्यासोबत बोलतील. ठीक आहे, फॉर गायडन्स अँड विल एक्सटेंड नेसेसरी क्लॅरिफिकेशन रिगार्डिंग क्वेरीज इफ एनी. जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर ते तिथे सॉल्व केला जाईल. एनी माल प्रॅक्टिस ऑर लॅप्सेस ड्युरिंग व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट रिझल्ट्स इन अपॉइंटमेंट ऑफ द इनएलिजिबल कॅन्डिडेट्स विल अट्रॅक्ट सेव्हर डिसिप्लिनरी ॲक्शन अगेन्स्ट द रिस्पॉन्सिबल. सरळ तुम्हाला सांगतो याचा अर्थ काय, कुठलीही चुकी करायची नाही, कुठलाही गोंधळ करायचं नाही, नाहीतर तुमच्यावर एक ॲक्शन घेण्यात येईल. ठीक आहे, असं त्यांनी या 6th पॉईंटमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर 7वा पॉईंट बघा, द गव्हर्नमेंट इन्स्ट्रक्शन्स रिगार्डिंग COVID-19 पॅन्डेमिक सिच्युएशन लाईक सोशल डिस्टन्सिंग, वेअरिंग ऑफ मास्क एक्सेट्रा शुड बी स्ट्रिक्टली फॉलोड ॲट अ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साईट. व्हेरियस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अरेंजमेंट्स लाईक सिटिंग अरेंजमेंट, ड्रिंकिंग वॉटर फॉर कॅन्डिडेट्स एक्सेट्रा शुड बी मेड ड्युरिंग द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पिरियड. तुम्ही काय करायचं आहे, जे नियम सांगितले आहे गव्हर्नमेंटने ते पाळायचे आहे. म्हणजे तुम्हाला मास्क सोबत न्यायचा आहे, हात, ठीक आहे, तुमचं स्वतःचं पाणी सोबत न्यायचं आहे, आणि असल्यास बघा हँडग्लोव्ज असल्यास त्या हँडग्लोव्ज न्या आणि एक सॅनिटायझरची बॉटल सोबत न्या. ठीक आहे, वेळेवर तुम्ही हात साफ केला तर फारच छान होऊन जाईल. तर हे सर्व यांनी डॉक्युमेंट्समध्ये सांगितलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागते त्याच्या व्हिडिओची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तसेच आम्ही डॉक्युमेंट्स कुठले पाहिजे आहेत तर ते अपलोड केलेलेच आहेत. ओके, तर तुम्हाला पॉईंट याच्यामधला कुठला समजला नसेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. ठीक आहे, थँक्यू, आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.